हाय गाईज, मी चाललोय आता एकविरेला. रात्रीचे वाजल्यात 12 पावणे 1 वाजलाय आणि आम्ही एकविरेला निघालोय. ड्रायव्हर आणि आमचे प्लस मित्र आहेत, हे कार्टे. आणि एकविरेचं दर्शन चांगलं व्हावं ही एकविरेची आमची प्रार्थना. आणि आपण भेटूया लवकरच पुढे आणि सोबत गाणे पण आमचे. नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगात. बाई करते बिलावजी पाल्याच्या बाल्यामध्ये. चला जायचं तर घाट चालू झालाय. आता आम्ही घाटात आहेत, खंडाला घाट चाललेला आहे आम्ही. माल्याच्या माल्यामध्ये कोण ग उभी, माल्याच्या माल्यामध्ये कोण ग उभी. गाईस आता आम्ही थांबलोय खंडाल्यामध्ये. आता एकविरेचं ठिकाण चाललेलं आहे म्हणजे आता खंडाल्यामध्ये थांबतोय. आता भेटूया, चला भेटूया पुढे. फोटो काढायसाठी आम्ही थांबलेलो आहे जागेवरती आणि जरा गाड्यांची लईच वातावरण येतोय. आणि आता काय सांगू मी, आता पुढचं वातावरण काय होणार आहे. थोड्याशा क्षणासाठी आम्ही घेतले विश्रांती. पोरांना लागली होती भूक म्हणून बसलो खायला. माझा तो उपवास आहे म्हणून मी घेतलंय टाइमपास. घेतलंय टाइमपास, बाकी काय नाही घेतलं. आणि पोरांना भूक लागली म्हणून ते जेवायला बसलंय. ड्रायव्हर पण खातो हातात घेऊन. पुढच्या वेळेला बघूया का. अरे तू घे. चला गाईस, आपण एकविऱ्यामध्ये पहिल्या गेट जवळ आलेलो आहे. आता आपली एंट्री होते. आई आईलो. चला गाईज, आमचं घोषणा देऊन पण झालेली आहे. चला एकविऱ्यामध्ये आलो. डोंगराचा घाट करतोय आम्ही. आता पार्किंगला गाडी लावलेली आहे, वरती आलोय आम्ही. आता आपण फक्त आपला राहिलाय मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. मनापूर्वक दर्शन झालं पाहिजे. भेटूया पुढच्या भेटीला. अशा प्रकारे आम्ही आता गड चढलेलो आहे. कॅमेरा घेऊन आलाय राकेश पतंगे. आणि हे आमचे पोरं जमल्यान. हा, यांना थंडी पण वाजायला लागली आता. नाही वाटत, ज्याला नाही वाटत त्यांनी याच्या अंगाला नका हात लावू, नका थंडी वाजत. चला तर पुढच्या ब्लॉगला भेटूया. अशा प्रकारे सरली पुरा हसती हसती चढताना लागलाय. हा माझा मित्र राहिला आराजोल विकाला. आपण आता आलेलो आहे एकविरा मंदिराजवळ. कारले डोंगरात चढलोय आता. जोरात आळवली द्यायच्या का. तशा प्रकारे आमचं मुख दर्शन झालेलं आहे आणि आम्ही लाईनीत नव्हतो तर मस्त की आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही थोड्या वेळात निघतो. खूप इथं लाईन पण आहे. 4 वाजता दर्शन